कि सत्ता हमें भी चाहिए। सत्ता को हमने केवल सेवा का साधन समझा है, सत्ता को सर्वस्व नहीं माना। हम परिश्रम की पराकाष्ठा करके, पारदर्शी प्रामाणिकता का परिचय देकर हम परिवर्तन की ऐसी लहर पैदा करेंगे जिससे कांग्रेस का दुष्ट शासन समाप्त होगा और नए राम राज्य की स्थापना होगी। निवडून येणं, निवडून न येणं हा आमच्या जीवनामध्ये काही फारसं महत्त्वाचा विषय नाही। आम्ही सातत्यानं काम करणारे लोक आहोत। चरैवेती चरैवेती, चालत राहा, हाच आमचा एकमात्र ध्येयवाद आहे। कधी कधी लोक म्हणतात 25 वर्षात काय केलं। अरे ज्यांच्या कामावर लोकांना या ठिकाणी पदवी म्हणजे PhD मिळते, उच्च विद्या विभूषित जे लोक आहेत, ज्यांना कळतं की यांनी काम केलेलं आहे, तसं महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचं असेल तर विदर्भात हा गड राखतो। आमच्या वडिलांच्या नावानं सुद्धा उर्दू स्कूल काढलेली आहे। स्वर्गीय मदनलाल संचेती उर्दू प्राथमिक शाळा, विरोधी आमदार, विद्यमान आमदार, इट इज अ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी। 5 वर्ष आपल्या मतदारसंघाचे वाया गेले असंच मी पाहतो, अशीच जनता पाहते। ते म्हणायचे की गलती हो गई कि हमने आज तक भाऊ का विरोध किया लेकिन भाऊ जैसा आदमी नहीं। हे विरोधकांचे वाक्य आहे। म्हणजे आपत्य आमचं आणि बारसं ते साजरं करतात। जर काम जर केलं नाही तर जनता इतकी खुळी नाही आहे। जनता तुम्हाला तेव्हाच घरी बसवते। रुग्ण सेवक म्हणतात लोक। रुग्णांची सेवा करणारा एक आमदार म्हणून माझी विशेष पहिचान आहे। कोणताही माणूस आजारी असो, कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, पक्षाचा, कोणताही असो, जातीच्या आधारावर आपण आपले विचार, आपलं मत तयार करणं हे कधीही योग्य नाही। त्याचा गुणात्मक दृष्टिकोनातूनच विचार करून आपलं मत तयार करणं अपेक्षित असते। देवेंद्रजी फडणवीस जातीचे ब्राह्मण आहे म्हणून त्यांना टार्गेट करणं हे शोभा देणारी गोष्ट नाही आहे। आपल्याला त्यांचा गुणात्मक विचार करणं गरजेचं आहे। त्यांना तुम्ही किती सचोटीने, इमानदारीने, नीतिमत्तेने, नैतिकतेने काम करता आहात याचा काहीही घेणं देणं नसते। फक्त आपली राजकारणाची पोळी शेकून घ्यायची एवढाच त्यांचा एकमात्र उद्देश असतो, धंदा असतो। जनतेने नेहमीच डोळस मतदान करावं। कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी मतदान करावं। नमस्कार भाऊ। नमस्कार। एक समाजसेवक, एक पक्ष कार्यकर्ता, भाजपा नगरसेवक म्हणून सुरू झालेला हा प्रवास मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे 1-2 नाही तर तब्बल 5 टर्म्स म्हणजे 25 वर्ष आमदार, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, कित्येक वेळा पक्षाचे स्टार प्रचारक, अशा विविध स्तरांवर आणि भूमिकेतून तुमच्या कामाचा ठसा जनमानसात उमटला गेलेला आहे। पण सर, मला जाणून घ्यायचं की या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी कुठून झाली? म्हणजे आम्ही जे काही जाणतो त्यातून तुमचं घराणं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातलं एक नावाजलेलं घराणं। मग तुमच्या घरूनच तुम्हाला राजकारणाचं किंवा जनसेवेचं हे बाळकडू मिळालं का? हो, बाळकडू हे राजकारणाचं नाही, लोककारण आणि समाजकारणाचं हे आमच्या घराण्यापासूनच आम्हाला मिळालेलं आहे। आणि आमच्या घराण्याची ही जडणघडण संघ विचारामध्ये झालेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक स्वयंसेवक म्हणून आमचे वडील स्वर्गीय मदनलालजी संचेती हे होते। 1948 साली जेव्हा पहिल्यांदा संघबंदी झाली त्यावेळेस सर्व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेत्यांना संघाचे जे स्वयंसेवक होते, प्रचारक होते, या सर्वांना तुरुंगवास झाला। आमचे वडील स्वर्गीय मदनलालजी संचेती, आमचे काका स्वर्गीय किसनलालजी संचेती, आमचे सर्व चुलते आबा सर्व आम्ही जेलमध्ये आम्हाला अटक करण्यात आली। आमचं घराणं हे संघ विचाराचा सुरुवातीपासून राहिलेलं आहे। त्या काळात म्हणजे प्रवाहाच्या विरोधात संघर्ष करणारा जर घराणं कोणतं असेल तर त्या अनेक लोकांमध्ये संचेती घराणं हे आघाडीवर होतं।
आम्ही सातत्यानं विचारासाठीच काम करत आलो. कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नाही. उलट प्रवाहाच्या विरोधात लढणं, संघर्ष करणं हे आमचे खरी ओळख आहे. जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18वा अध्याय आहे, 14वा श्लोक आहे. भगवंत म्हणतात, अधिष्ठानम तथा कर्ता कारणंच पृथग्गिदम विवादाक्ष पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. अर्थात कोणतंही महत् कार्य करायचं असेल तर वैचारिक अधिष्ठानाची गरज आहे. बरोबर. वैचारिक अधिष्ठान असल्याशिवाय कोणतंही महत् कार्य हे संपन्न होऊ शकत नाही. आणि आम्ही ज्या विचारावर चालत आलो, काम करत आलो, स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेला एकात्म मानवदर्शन, ज्याला आपण अंत्योदय म्हणतो, हा विचार जनसंघाचा मूळ विचार आहे. आज भारतीय जनता पार्टीसुद्धा त्या विचारावर कार्य करत आहे. मग विचार काय आहे? तर विचार आहे की विकासाच्या रांगेमध्ये जो सर्वात शेवटी उभा आहे, जो शोषित आहे, पीडित आहे, दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे, आदिवासी आहे, कामगार आहे, मजूर आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, छोटा उद्योजक आहे, आणि यांच्या उत्थानासाठी आणि विकासासाठी आपल्याला काम करायचं आहे. मोदीजींनी 2014मध्ये पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली, पण त्या अगोदर त्यांनी लोकसभेच्या पवित्र मंदिराच्या पायरीवर माथा टेकून ते म्हणाले कि मेरा अगर सबसे बड़ा कोई धर्म ग्रंथ है तो वो बाबा साहब आम्बेडकर का लिखा हुआ भारत का संविधान है. मेरी अगर सबसे बड़ी कोई पूजा है तो हिंदुस्तान के 125 करोड़ देशवासियों की सेवा, ये मेरी सबसे बड़ी पूजा है. आज बाबा साहब आम्बेडकर न होते तो नरेंद्र मोदी कहाँ होता. आणि पुढे जाऊन ते म्हणाले, मैं आज देश का प्रधानमंत्री नहीं, प्रधान सेवक करके सामने आ रहा हूँ. त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये सेवेला महत्त्व दिलं. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी सुंदरसं विवेचन केलं. त्यांच्यातले 4 वाक्य मला आजही आठवतात. ते म्हणाले कि सत्ता हमें भी चाहिए, सत्ता को हमने केवल सेवा का साधन समझा है, सत्ता को सर्वस्व नहीं माना. हम परिश्रम की पराकाष्ठा करके पारदर्शी प्रामाणिकता का परिचय देकर हम परिवर्तन की ऐसी लहर पैदा करेंगे जिससे कांग्रेस का दुष्ट शासन समाप्त होगा और नए राम राज्य की स्थापना होगी. हा विचार त्यांनी मांडला. वा. मंडळी, ऐकलत? विचारांमुळे प्रेरित झालेला हा जो एक जनप्रवास आहे, जनसेवेचा प्रवास आहे, ध्यासपर्व आहे, ते किती मूळ भक्कम आहे. असं म्हणतात ना की ज्या इमारतीचा पाया भक्कम असतो ती इमारत उंच का आणि ती बलशाली का असते, याचं उदाहरण आज आम्हाला तुमच्या या विचारांमधनं कळलं. सर, पुढचं आम्हाला जाणून घ्यायचं आहे की एक कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी हा प्रवास किंवा पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष हा प्रवास, तुमचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे हे आम्हाला माहिती आहे. तर मला तुम्हाला 2 प्रश्न या अनुषंगाने माझ्यासमोर येतात की एक म्हणजे हा भारतीय जनता पार्टी हाच पक्ष आपल्याला का तुम्ही निवडलात, ह्याच पक्षाची विचारधारा तुम्ही का निवडलीत, आणि या सगळ्या गोंधळामध्ये तुमच्यासमोर असे कधी प्रसंग आले का, किंवा त्यांना तुम्ही कसं सामोरं गेलात की नाही, मला पक्ष बदलायचा नाही आहे, मी याच पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे. ही एकनिष्ठता कशी काय निर्माण झाली? मुळात आम्ही संघ विचारांनी प्रेरित झालेले कार्यकर्ते आहोत, स्वयंसेवक आहोत. संघामध्ये आम्हाला एकच सांगितलं आहे की परमवै भवन्ने तुम्हे तत्स्वराष्ट्रम. या भारत मातेला परम वैभवापर्यंत न्यायचं आहे, जगद्गुरूच्या स्थानी प्रस्थापित करायचं आहे.
आणि इतकंच बोलून थांबलो नाही आम्ही. तर त्वदीयाय कार्याय बद्धाकटियम, याच्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आणि म्हणून एक ध्येय समर्पित जीवन जगणारा कार्यकर्ता याच्यासमोर दुसरा तिसरा कोणताच मार्ग नसतो. फक्त विचारावर चालणं एवढंच आपल्या हातात असते. आणि आम्ही सातत्यानं तो प्रयत्न करत आहोत. लोकांना हे जाणून घ्यायला आवडेल की विचारधारा मान्य आहे, पण पक्ष न बदलणं ही प्रवृत्ती कशी बळकट होऊ शकते? कारण आता त्या प्रवृत्तीला जाणून घेणं फार गरजेचं आहे. पक्ष न बदलणं, एखाद्या विचारधारेशी एकनिष्ठ राहणं, हे आजकाल फार कमी दिसतं आजूबाजूला. पण तुम्ही जर तुमचे याबाबतचे विचार व्यक्त केले तर लोकांना जरा आशा वाटू लागेल. शेवटी आपली बांधिलकी जी आहे ती विचाराशी आहे. थेट जनसंघाच्या काळापासून एक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करत आलो. आणि आम्ही आज तागायत जो सेवेचा विचार आम्ही स्वीकारला, तो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यावरच चालत राहणार. अनेक समोर प्रलोभनं होती किंवा तुम्ही मंत्री व्हा, तुम्ही हे व्हा, अच्छा, तुम्हाला आम्ही हे पद देऊ, ते पद देऊ. आम्ही आमचा विचार सोडणार नाही. आणि कोणत्याही प्रकारचं प्रलोभन हे स्वीकारायचं नाही, अशा प्रकारची मानसिकता तेव्हाही होती आणि आजही ती आहे. म्हणून सातत्यानं कार्य करत राहणं, सेवा कार्य करत राहणं, हाच आमचा पिंड आहे. तर एक निवडून आलेला नेता आणि निवडून आलेला नेता नसताना सुद्धा जे काम जनतेच्यासाठी आपण केलं, जनतेचा आवाज बनून आपण राहिलात, हा समन्वय कसा काय साधला गेला? आम्ही लोकसेवेचं व्रत घेतलेलं आहे. आणि निवडून येणं, निवडून न येणं हा आमच्या जीवनामध्ये काही फारसं महत्त्वाचा विषय नाही. आम्ही सातत्यानं काम करणारे लोक आहोत. चरैवेती चरैवेती, चालत राहा, हाच आमचा एकमात्र ध्येयवाद आहे. निष्कलंक चारित्र्य असलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये चारित्र्याला सर्वात महत्त्वाचं स्थान. खरं आहे. इफ कॅरेक्टर इज लॉस्ट देन एव्हरीथिंग इज लॉस्ट. पण चारित्र्य गेलं तर ते कधीच वापस मिळत नाही. जसा विश्वास फार छोटा शब्द आहे. आपल्याला वाचताना 2 मिनटंही म्हणजे 2 सेकंदच लागतात, लिहिताना 5-10 सेकंद लागतील, पण सिद्ध करण्याकरता उभं आयुष्य लागते. आणि पिढीनं पिढी आम्ही तो विश्वास लोकांचा संपादन केला आहे. मी 30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून इथे काम केलं आहे. त्याआधीसुद्धा 10 वर्ष म्हणजे सातत्यानं वेगवेगळ्या पदावर राहून, म्हणजे जनता युवा मोर्चा 1978 साली त्या काळामध्ये पुरोगामी लोकशाही युवा आघाडीची स्थापना झाली होती. मी त्याचा महाराष्ट्राचा संयोजक होतो. पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये. आणि तेव्हापासून आम्ही काम करत आलो. आणि हे फक्त विचारासाठी काम करत राहणं हाच आमचा एकमात्र ध्येयवाद होता. मी स्वामी विवेकानंद हे आमचे आदर्श मानतो. आणि त्यांच्या जीवनावरून आम्ही जे प्रेरणा घेतो ते म्हणतात, ॲज यू हॅव कम इन द वर्ल्ड, लिव्ह सम मार्क बिहाइंड. और व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू टू, द ट्रीज अँड दी स्टोन्स, दे ऑल्सो कम इन टू एक्झिस्टन्स, डिके अँड डाय. डू इट विथ फुल ऑप्टिमिझम अँड विदाउट दी थॉट ऑफ फेल्युअर. सक्सेस इज युअर्स. जर यश संपादन करायचं असेल तर आपल्याला समर्पित भावनेने काम करणं गरजेचं आहे.
आणि जगामध्ये मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशी एक म्हण आहे. आणि निश्चितपणे कर्तृत्वाच्या माध्यमातून आमचं नेतृत्व तयार व्हावं, आम्ही काम करावं, एक कार्यकर्ता म्हणून आमची ओळख व्हावी, हेच आमची आजपर्यंतची वाटचाल राहिलेली आहे. वा. कोणत्याही नेत्याचं एक महत्त्वाचं एलिमेंट म्हणजे जनसंपर्क. त्या बाबतीतही उगाचच काही लोकांचा, भाऊंचा जनसंपर्क पूर्वीसारखा राहिला नाही आहे, तो कमी झाला आहे. तर त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? आता हा सूर्य आणि हा जयद्रथ अशी एक म्हण आपल्या इतिहासामध्ये आहे. आजही माझं वेबसाईटचं पेज आपण काढून पहा, फेसबुकचं पेज काढून पहा. त्याच्यामध्ये रोज 10-12 कार्यक्रम, 10-12 ठिकाणी भेटी, लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं, हे आजही माझं सुरू असते. आणि सातत्यानं रोज सकाळी 5 वाजता उठल्यापासून आमचं नित्यनेमानं काम सुरू असते. आणि जनतेकरता माझी 24 तास हे दारं उघडी असतात. लोक आत्मीयतेनं, जिव्हाळ्यानं, प्रेमानं त्यांचे व्यथांच्या कथा सांगायला येतात. काही सोल्युशन आम्ही देतो, त्यांचे प्रश्न सोडवतो. म्हणूनच त्यांचा सातत्यानं आम्हाला भेटी होत असतात. आजही आमचा संपर्क दांडगा आहे. हे आमच्या फेसबुक पेज अवलोकन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. भाऊ, ही मागील सत्तेशिवायची 5 वर्ष कशी पाहता आपण? त्यांचं असं म्हणणं आहे की जे काम 25 वर्षात झालं नाही ते आम्ही 5 वर्षात करून दाखवलं. वास्तविक विरोधी आमदार, विद्यमान आमदार, इट इज अ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी. 5 वर्ष आपल्या मतदारसंघाचे वाया गेले असंच मी पाहतो, अशीच जनता पाहते. कारण सुरुवातीच्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये विद्यमान आमदारांनी काहीही केलं नाही. आणि नंतरच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा डबल इंजिन सरकार होतं, केंद्रातही सरकार भाजपचं आणि राज्यातही सरकार भाजपचं, महायुतीचं सरकार असताना काहीही काम यांनी केले नाही. आम्हीच देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करून इथे मोठमोठ्या योजना राबवण्याकरता आम्ही प्रयत्न केले. देवेंद्रजींनी आमच्या विनंतीला मान देऊन काही कामं आम्हाला केली. परंतु आमदार म्हणून यांनी काहीही काम केलं नाही. इट्स अ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी असंच म्हणावं लागेल. सर्व प्रकल्प जे आहेत स्टँडस्टील राहिले. आजही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल अमाप अशा प्रकारचा रोष निर्माण झालेला. तसं पाहिलं तर ते 5 वर्ष आमदार म्हणून नाही, तर मागील 25 वर्ष त्यांनीसुद्धा नगरसेवक म्हणून त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे. त्या 25 वर्षात 3 वेळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्हीच त्याला परास्त केलेलं आहे. कधी तर डिपॉझिटसुद्धा गेलं त्याचं, हे आमदाराचं. हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण गावाच्या विकासामध्ये योगदान दिलं नाही, म्हणूनच त्यांनी नगरपालिकेमध्ये निवडणूक लढवली असता तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांचा पाडाव केला. ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा विधानसभेच्या त्यांच्याच वॉर्डामध्ये मला 477 मताची आघाडी होती. म्हणजे तिथली वार्डातली जनतासुद्धा त्यांना पसंत करत नाही. हे त्याच्यातलं एक उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. म्हणून इट्स ए टोटली लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी. एक फेल्युअर आमदार म्हणून त्यांची आज इमेज आहे. तर आज तुमच्याकडं कामं झाले नाहीत म्हणून लोक आले नसते,
पण ते लोक येतातच ना. 100% आज लोकांचा माझ्याकडे रीग लागलेली असते. त्यांना अपेक्षा आहे की भाऊनी इतके वर्ष आपल्याला कामं केलीत, की हेही काम भाऊच करतील, अशा प्रकारचा दृढ विश्वास हा जनतेच्या मनात आहे. क्या बात आहे. म्हणजे आज आम्ही सत्तेत नसतानासुद्धा, आमदार नसतानासुद्धा जनता माझ्याकडे येते, रोज त्यांचं घराणं मांडते. कधी कोणी आमच्या समाजाकरता, आमच्या भागाकरता हे विकास कामे आवश्यक आहे आग्रह करून येतात. आम्हीसुद्धा ते कामं आज मार्गी लावतो, धसास लावतो आणि असे अनेक विकास कामं हे आम्ही आणली. याला एकच बिमारी आहे, ते म्हणजे आमच्या सरकारने मंजूर केलेल्या कामाला फक्त आपली पावती तिथे पाठी लावणं, एवढाच तो थोडा प्रचार हा त्यांचा चालत असतो. म्हणजे अपत्य आमचं आणि बारसं ते साजरं करतात. भाऊ, विरोधक असं म्हणतायत की तुम्ही इतकी वर्ष केवळ आणि केवळ टिकून राहिलात, पण काम काही केलं नाही. मला असं वाटतं तुम्हाला आत्ता उत्तर देण्याची खूप छान संधी या माध्यमातून मिळू शकते. या क्षेत्रामध्ये काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि काम हेच राजकीय क्षेत्रामध्ये जो कार्यकर्ता काम करतो त्याची ओळख आहे. गेल्या 25 वर्षामध्ये किंबहुना 30 वर्षामध्ये आपण कर्तृत्वाच्या माध्यमातूनच आपलं व्यक्तित्व निर्माण केलेलं आहे. एक छोटं उदाहरण आपल्याला सांगतो की आमच्या मतदारसंघातला एक भाग आहे जिथे पूर्णा परिसरामध्ये जी गावं आहेत त्या गावांना जाण्याकरता कधी रस्ताच नव्हता. एखादा माणूस आजारी पडला तर प्रेतासारखं पावसाळ्यात बाजीवर टाकून त्याला शहरापर्यंत आणावं लागत असे. कधी कधी आणत असतानासुद्धा त्याचे प्राण निघून जायचे. अशा भीषण परिस्थितीमध्ये 3-3 बैलजोडी लावून पावसाळ्यात त्या पेशंटला आणण्याचं काम पडायचं. आम्ही संकल्प केला पहिल्या 5 वर्षामध्ये की या गावांना बारमाही वाहतुकीचे दर्जेदार रस्ते निर्माण करावे. आणि योगायोगाने महाराष्ट्रामध्ये माननीय नितीनजी गडकरी आमचे मित्र आहेत, ते बांधकाम मंत्री होते. त्यांना स्वतः मतदारसंघात आणून ती भयानक परिस्थिती आम्ही दाखवली. ते पाहिल्याबरोबर म्हणे, भाऊ बोले ये बहुत भयानक आहे. आणि त्यांनी इतका निधी दिला की आम्ही प्रत्येक गावामध्ये बारमाही वाहतुकीचे दर्जेदार रस्ते करू शकलो. एखाद्या दुसऱ्या गावाला जायचं असलं तर पूर्णा नदीतून नावेतून जावं लागत होतं. 8-8 दिवस, 10-10 दिवस आणि पावसाळा असला तर 2-2, 3-3 महिने त्या गावाशी संपर्क तुटायचे. मग त्याच्याकरता मोठ्या पुलाची बांधणी, अशा प्रकारचे निर्णय घेत घेत आता मागच्या 5 वर्षापूर्वी एक रोटी म्हणून गाव आहे, तर दादगाव ते रोटी या पुलाची बांधणी केली पूर्णा नदीच्या पात्रावरती. आणि तिकडे पलीकडे असलेलं भोटा गाव तिथे जाताच येत नव्हतं. आज ते सर्व गावं बारमाही वाहतुकीच्या दर्जेदार रस्त्यानं जोडल्या गेली. हे सलग आम्ही केलेल्या कामाचा एक रूप आहे. काम जर केलं नाही तर जनता इतकी खुळी नाही आहे. जनता तुम्हाला तेव्हाच घरी बसवते. पण प्रत्येक क्षेत्रामध्ये, खास करून आरोग्याच्या विषयामध्ये, दुर्धर म्हणजे मला रुग्णसेवक म्हणतात लोक, किंवा रुग्णांची सेवा करणारा एक आमदार म्हणून
माझी विशेष पहिचान आहे. कोणताही माणूस आजारी असो, कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, पक्षाचा, कोणताही असो, म्हणजे मोठमोठे काँग्रेसचे पुढारी जे होते त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांच्यासोबत मीच होतो. ते म्हणायचे की गलती हो गई, बाप रे, कि हमने आज तक भाऊ का विरोध किया लेकिन भाऊ जैसा आदमी नहीं. हे विरोधकांचे वाक्य आहेत. अरे, विरोधकांचं काम आहे खोटं बोला पण रेटून बोला. हां, हे त्यांचा धंदाच असतो तो. हां, त्यांना तुम्ही किती सचोटीने, इमानदारीने, नीतिमत्तेने, नैतिकतेने काम करता आहात याचा काहीही घेणं देणं नसते. खरं. फक्त आपली राजकारणाची पोळी शेकून घ्यायची एवढाच त्यांचा एकमात्र उद्देश असतो, धंदा असतो. आणि आम्ही जे सुसंस्कृत आहोत त्यांचा एकमात्र उद्देश आहे की मी जरी राजकारणामध्ये काम करत असलो, राजकीय क्षेत्रात असलो, तरी राजकारणाला अध्यात्माची जोड असली पाहिजे. खरं आहे. अध्यात्माची जोड असल्याशिवाय राजकारणसुद्धा योग्य दिशेनं चालत नसते. आणि म्हणून आपण आपल्या मर्यादा ओळखून असतो. एखाद्याला अभद्र बोलणं हा माझा स्वभाव नाही, परंतु जातीचा पहिलवान असल्यामुळे चुकीच्या गोष्टीचा प्रखरतेनं विरोध करणं हे सुद्धा माझं काम आहे. हे मी ठरवून करत असतो. बरोबर आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे शेअर करावीशी वाटते, ते म्हणजे भाऊंचं जे कार्य आहे लोकांसाठी, जी जनसेवा आहे, त्याच्यावर अमरावती विद्यापीठामध्ये कुणीतरी PhD केलेली आहे. तर फार मोठी गोष्ट आहे ही. मला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सर. एक कुमारी अलका जाधव म्हणून यांनी सलग माझ्या 15 वर्षाचा कार्यकाल जो आहे 95 पासून तर 2010 पर्यंत, ह्या 15 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी विधानसभेमध्ये जे स्टार क्वेश्चन उपस्थित केले, जे हाफ ॲन आवर डिस्कशन, कॉलिंग अटेन्शन म्हणजे लक्षवेधी सूचना ज्या उपस्थित केल्या, आणि 292-293 वरच्या ज्या चर्चेमध्ये सहभाग घेतला, त्या सर्व त्यांनी एक संकलित केल्या. आणि जे व्हिज्युअल्स आहेत आमचे विधानसभेतले ते सुद्धा संकलित केले, पूर्ण अभ्यास केला आणि एक शोध प्रबंध त्यांनी माझ्यावरती तयार केला. तो शोध प्रबंध म्हणजे आमदार चैनसुख संचेती यांच्या विधानसभा सभागृहातील कामकाजाचे विश्लेषणात्मक अध्ययन ह्या विषयावरती पॉलिटिकल सायन्स अँड सोशल सायन्समध्ये शी वॉज अवॉर्डेड PhD डिग्री. तिला अमरावती विद्यापीठाने 2015मध्ये PhD डिग्री बहाल केली. क्या बात आहे. म्हणजे कधी कधी लोक म्हणतात 25 वर्षात काय केलं. अरे, ज्यांच्या कामावर लोकांना या ठिकाणी पदवी म्हणजे PhD मिळते, उच्च विद्या विभूषित जे लोक आहेत, ज्यांना कळतं की यांनी काम केलेलं आहे. एखाद्या वेळेस माणूस एखादा चुकीचा प्रचार करून, प्रसार करून, काही करून एखादी निवडणूक यशस्वी होऊ शकतो, परंतु सलग 25 वर्ष, 30 वर्ष ह्याच मलकापूरमध्ये मी नगरसेवकसुद्धा होतो. आणि तेथून तर 30 वर्ष आमदार म्हणून मी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आणि लोकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास. भाऊ, तुमच्या कार्यकुशलतेमुळे आणि पक्ष संघटन, पक्षनिष्ठा या जोरावर भाजपानं 5 वेळा मलकापूर मतदारसंघात सत्ता राखलेली आहे. आणि 2010 साली तुमच्या या सगळ्या कार्यामुळेच एका वर्षात 33 लाख
भाजपा सदस्य जोडले गेले या सगळ्या कार्यामुळे. आणि या तुमच्या योगदानामुळेच, मी म्हणेन असं, या तुमच्या कार्यामुळेच, या तुमच्या रूटेडनेसमुळे बुलढाणा मलकापूर हा भाजपचा एक बालेकिल्ला बनून राहिला. पण मला असं वाटतं सर, असं असताना देखील 2019च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यातनं तुम्ही जे काही अवलोकन केलं, त्यातनं तुम्ही जेव्हा काही उभारी घेतली, ती सुद्धा आम्हाला खूप प्रेरणादायी ठरेल. तसं मलकापूर मतदारसंघ हा सुरुवातीपासून जनसंघाचा गड राहिलेला आहे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये कुठेच जनसंघाला विजय मिळत नव्हता, त्यावेळेस 1972 साली स्वर्गीय अर्जुनराव वानखेडे हे मलकापूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. आणि 1977 आणीबाणीनंतर जेव्हा ते जेलमधून बाहेर आले, विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्यावेळेस जनता पक्षाच्या हलदर निशाणीवर पुन्हा विधानसभेवर ते निवडून गेले. आणि सलग 10 वेळा हा मतदारसंघ आम्ही जिंकला. हा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. आणि बुलढाणा जिल्हा हा संघटनशास्त्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक माइलस्टोन म्हणून ठरलेला आहे. सर्व लोक जेव्हा संघटनेचा विचार करतात, तेव्हा याचा सुद्धा विचार करतात. बरोबर. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरसुद्धा आमच्या या बुलढाणा जिल्ह्यातूनच लोकसभेवर, विधानसभेवर निवडून गेलेत. हे आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून हा जनसंघाचा बालेकिल्ला. आणि 2019पर्यंत सलग आम्ही हा अबाधित राखला, निवडून आलो. परंतु याच टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा आमदार चैनसुख संचेती यांनी 25 वर्षात काय केलं, असा एक चुकीचा नॅरेटिव्ह हा पसरवण्यामध्ये काही अंशी ते यशस्वी झाले. आणि मग येणारी जी पिढी आहे नवीन, त्या पिढीला नेमकं चैनसुख संचेती काय आहे, त्यांचा पूर्व इतिहास काय आहे, त्यांनी केलेली कामे काय आहेत. आता जेव्हा मी काम करायला लागलो, तेव्हा अनेक मतदारांचा जन्मच झालेला नव्हता. अनेक नेत्यांचा सुद्धा जन्म झालेला नव्हता. आता हा त्यांचा सुदैव म्हणा की दुर्दैव म्हणा, तर हा मलकापूर मतदारसंघ हा बुलढाणा जिल्हा आणि विदर्भसुद्धा आमचा हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा भारतीय जनसंघाचा, जनता पक्षाचा आणि आता भारतीय जनता पक्षाचा हा गड आहे. महाराष्ट्रामध्ये सरकार तेव्हाच येते जेव्हा भारतीय जनता पक्ष बहुमतानं विदर्भामध्ये जिंकून येतो. जसं दिल्लीची सुद्धा तख्त राखीते महाराष्ट्र माझा, आपण गरजा महाराष्ट्र माझा हे गीत म्हणतो ना, तसं महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचं असेल तर विदर्भच हा गड राखतो, हे विसरता कामा नये. तुम्ही 5 टर्म ही फार मोठी संख्या आहे, जवळजवळ 25 वर्ष हा काळ गाजवलेला आहे. पण आजही तुम्ही लोकांसाठी, जनतेसाठी झटत आहात. असं कसं काय घडू शकतं, असं का? आपण स्वतःला लोककारण, समाजकारण यासाठी वाहून घेतलेला आहे. आणि राजकारणामध्ये आम्ही तर स्थितप्रज्ञाची भूमिका नेहमी स्वीकारलेली आहे. की सत्ता असो नसो, पण कार्य हे चिरंतन चालत राहिलं पाहिजे. न थांबता
अव्याहतपणे काम करणं हा आपला मूळ स्वभाव आहे. या क्षेत्रामध्ये आज आम्ही पुन्हा राजकारणामध्ये पुन्हा विधानसभेकडे जे पाहतो ते याकरता पाहतो की आमचे काही प्रकल्प आहेत जे आमच्या हातून सुरू झाले आणि ते काही अद्याप परिपूर्ण होऊ शकले नाही. पण ज्यांना या प्रकल्पामध्ये कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नाही, ज्यांना धरण काय असते, ज्यांना प्रकल्प काय असतो याचं जराही भान नाही, अशा लोकांच्या हातामध्ये जर ह्या गोष्टी आल्यात, सत्ता आली, तर आपली प्रगती खुंटते आणि रोजगार निर्मितीची जी नवी नवी दालनं निर्माण करायची आहे ती थांबतात. हो. आणि पब्लिक ॲट लार्ज जी आपल्याला बेनिफिट द्यायची असतात, जसं शेतकऱ्याला सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणं, हे शक्य होणार नाही मग. कारण की बंद ट्यूबमधून सर्वांना बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी देण्याचं, सूक्ष्म सिंचन पद्धतीनं पाणी देण्याचं जे काम आहे ते होणार नाही. कारण ह्या सर्व प्रकल्प पूर्ण करण्याकरता आम्हाला ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याची आम्ही तयारी केली आहे. आता जिगाव प्रकल्प आहे, हा जिगाव प्रकल्प मुळात फार कमी 834 कोटीचाच होता. पण त्यानंतर याची किंमत वाढत वाढत आज 20,000 कोटीपर्यंत जाते आहे, किंबहुना 25,000 कोटी होईल. त्याचं कारण जे आहे इन्फ्लेशन आणि मग कामाचा आवाका वाढला की खर्च वाढतो आणि त्याकरता आवश्यक ज्या मान्यता लागतात, पहिल्यांदा जसं SFC म्हणजे स्टेट फायनान्स कॉन्करन्स, हे वित्तीय मान्यतेकरता स्टेट गव्हर्मेंटनी म्हणजे कॅबिनेटनी याला मंजुरात द्यायची असते आणि मग त्याची मंजुरात मिळाल्यानंतर आपल्या केंद्र सरकारमध्ये CWC म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशन यांच्याकडे जावं लागते. तिथेसुद्धा मान्यता घ्यावे लागतात आणि पूर्वी बळीराजा सिंचन माध्यमातून केंद्र सरकारकडून नितीनजी गडकरी यांच्याकडे तो विभाग होता त्या काळात आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वॉर रूममधून हा पूर्ण प्रकल्प हाताळण्यात येत होता. मग त्याच्याकरता निधी आणण्यासाठी हा माझ्या मलकापूर मतदारसंघामध्ये असल्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केले. थेट SFC मिळावी, स्टेट फायनान्स कॉन्करन्स, त्यानंतर CWC सेंट्रल वॉटर कमिशनकडून मान्यता मिळावी, अशा प्रकारची सर्व मान्यतेसाठी मुंबई, दिल्ली सर्व प्रकारचा प्रवास करून या मान्यता आम्ही मिळवल्या आणि आज प्रकल्प प्रगतीपथावर आहे. नितीनजी गडकरी यांनी एकाच मुश्त रक्कम म्हणजे 3500 कोटी रुपये त्या काळात आम्हाला दिली. आज जवळपास 15,000 कोटी रुपये खर्च करून आम्ही प्रकल्प हा पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यावेळेस हा प्रकल्प पुढे नेण्यामध्ये उमा भारतीजी यांनी आम्हाला मदत केली होती. त्यांनी सेंट्रल वॉटर कमिशन हे त्यांच्या अंतर्गत कार्यकक्षेमध्ये येत होतं. त्यांनी त्यांना सांगून की संचेती जी आए है और इनको मान्यता देना चाहिए आणि अशा प्रकारे त्यांनी आम्हाला मदत केली आणि हे असे अपूर्ण जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे. त्याच्याकरता पुढचे 5 वर्ष, कारण डोळे सर्वांना असतात पण दृष्टी सर्वांना नसते. क्या बात आहे. जे फार दूरचं पाहतात, जे त्याला आपण व्हिजनरी म्हणतो, खरं आहे. जसं मोदीजी 50 वर्षानंतरचं पाहतात. येस. की माझा भारत 2047 साली हा एक विकसित राष्ट्र होईल, देश हा नंबर 1 असेल, याची अर्थव्यवस्था एकदम सुदृढ असेल, हा त्यांनी जो विचार डोक्यामध्ये घेतलेला आहे तो कशाचं द्योतक आहे, एक व्हिजनरी म्हणून. करेक्ट. आणि पुढचे अनेक वर्ष माझा महाराष्ट्र कसा असेल हे व्हिजन देवेंद्रजींनी घेतलं, हेच व्हिजन गडकरीजी पाहतात. हे सर्व व्हिजनरी जे आहेत हो. आणि आम्हीसुद्धा पाहतो की
आपला मतदारसंघ हा विकासाच्या दृष्टीने सर्वात पुढे असला पाहिजे. आणि म्हणून मग आरोग्याच्या दृष्टीने, सिंचन क्षेत्राच्या दृष्टीने, त्याचबरोबर एज्युकेशनच्या दृष्टीने, त्यावेळेस हा CP अँड बेरारचा भाग होता. सेंट्रल प्रॉव्हिन्स. हो. इथले मुख्यमंत्री होते रविशंकर शुक्लाजी. आणि त्या काळामध्ये किंवा महाराष्ट्र जर मुंबईसह होत असेल आणि त्यामध्ये विदर्भ जर संमिलित झाला तर आम्ही तुम्हाला झुकते माप देऊ, असं त्या करारामध्ये लिहिलं होतं. त्याला विदर्भ करार म्हणतात. झुकते माप देऊ याचा अर्थ काय? जसं महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये, उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये विदर्भाची लोकसंख्या ही जवळपास 25% होती. तर आम्ही नोकऱ्यांच्या जेव्हा आम्ही देऊ तेव्हा त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्ही तुम्हा विदर्भातल्या लोकांना नोकऱ्या देऊ, अशा प्रकारचं तो विदर्भाचा करार होता. आणि शिक्षणामध्ये सुद्धा जसं पुणे मुंबई एकाच जिल्ह्यामध्ये समजा 25 इंजिनिअरिंग कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील, तर त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भाचा विकास करताना सुद्धा महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये लोकसंख्येच्या आधारावर तुम्हाला इथे एज्युकेशन हब तयार करू, अशा प्रकारचं आश्वस्त केलं होतं. आणि म्हणून आम्हीसुद्धा त्याच्यात सामील झालो. परंतु विदर्भाचा विकास हा हवा तसा काही झाला नव्हता. म्हणून हा ज्या आज योजना आहेत, खास करून हे जे वैधानिक विकास महामंडळ तयार केली होती, ते कशासाठी की विकासाचा समतोल राखला गेला पाहिजे. आणि विदर्भाचा विकास हा लक्षात केंद्रीभूत करून जो आम्हाला जबाबदारी दिली होती की आम्ही 4 सेक्टरमध्ये याचा विकास केला पाहिजे. एक म्हणजे आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये हे आपला प्रत्येक जिल्हा आणि विदर्भ हा एक एज्युकेशन हब होईल. आरोग्याच्या दृष्टीनं जसं पूर्वी काही माणूस आजारी पडला की सरळ मुंबईकडे धाव घेतो. गरीब माणूस एवढे पैसे नसतात म्हणून खर्च करू शकत नाही. शेवटी कधीकधी तर त्याला फार मोठ्या समस्येला सामोरे जावं लागते, जीवसुद्धा धोक्यात येतो. पण जर इथेच आपल्या इथे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर या ठिकाणी मुंबईसारखा टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटसारखा इलाज झाला पाहिजे, असा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा एक व्हिजन असलेला माणूस म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी ते NCI नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही जामठ्याला नागपूर येथे स्थापन केली. त्या CSR फंडातून ते तयार केली. आणि आज तिथे मुंबईसारखा टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटसारख्या किंबहुना सर्व नवीन मशिनरी जी अद्ययावत आहेत, त्या अद्ययावत मशिनरीद्वारे कॅन्सरसारख्या पेशंटचा इलाज केला जातो. आणि अनेक कॅन्सर पेशंट आज आम्ही रिकवर होताना तिथे पाहतो आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अतिशय सर्वांना भेडसावणारा आहे. मी एकदा भाषणामध्ये बोलत असताना विधानसभेत म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये गावागावात प्रत्येक ठिकाणी पिण्याची सोय झाली, पण पाण्याची सोय होऊ शकली नाही. पाण्यासारखा पैसा खर्च झाला, पण पाणी शुद्ध पिण्यासाठी मिळत नाही, ही बाब आमच्या लक्षात आली. आणि आम्ही आमच्या मलकापूर मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष दिलं. आणि एका मलकापूर तालुक्यामध्ये अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना आम्ही आणल्या. उदाहरणार्थ एक विवरा 22 गाव पिण्याच्या पाण्याची योजना, एक पानेरा 5 गाव पिण्याच्या पाण्याची योजना, मोरखेड 10 गाव पिण्याच्या पाण्याची योजना, दाताळा 17 गाव पिण्याच्या पाण्याची योजना, वाकोडी, मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत, या सर्वांकरता एक वेगवेगळी पिण्याच्या पाण्याची योजना आम्ही तयार केली, कार्यान्वित केली. मलकापूर शहरासाठी सुद्धा एक महिना पिण्याचं पाणी मिळत नव्हतं. त्याच्याकरता पुन्हा आम्ही एक नवीन पिण्याच्या पाण्याची योजना
थेट पूर्णा नदीच्या पात्रातून इथपर्यंत पाणी आणलं. नळगंगा धरणातून आम्ही पिण्याचं पाणी आणलं. या सर्व योजना चालू करून आज काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, पण काही भागामध्ये अजूनही चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे काँग्रेसच्या राजवटीमध्ये हे प्रकल्प जे आहेत, जे जनतेच्या हितासाठी आम्ही उभे केले होते, ते प्रकल्प आजही परिपूर्ण काम करताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यातले दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. मलकापूरचा जो मतदारसंघातला युवक आहे त्याच्यासाठी आणि जो फर्स्ट टाईम व्होटर आहे, खास करून त्यांच्याकरता रोजगार निर्मितीची दालनं निर्माण करणं हे एक माझं कर्तव्य मी मानतो. आणि त्या दृष्टिकोनातून अनेक कंपन्या या ठिकाणी आणण्याचं काम आपण केलं. त्यांनी इंटरव्ह्यू घेतले, त्यांना रोजगार मिळाला आणि काही आपल्या मोठमोठ्या कंपन्यांना आपण त्यांना विनंती केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगारसाठी त्यांना संधीसुद्धा इतर ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. अशा प्रकारे आणि युवक जे आहेत त्यांची शरीरयष्टी ही चांगली असावी याच्याकरता मी एक सूत्रच बांधलं होतं की गाव तिथे व्यायामशाळा. हो. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. जर माणसाची शरीरयष्टी चांगली असेल तर तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो असा माझा विश्वास आहे. आणि बलोपासना केलीच पाहिजे. पण कितीही जीव ओतून काम केलं तरी निवडणुका आल्या की वोट बँकेचं राजकारण आणि अल्पसंख्याकांचं कार्ड, हे कार्ड पुढे केलं जातं आणि त्याचा वापर केला जातो. एखाद्या गटाला किंवा एखाद्या समाजाला एकत्र आणून त्यांना सहानुभूती देऊन त्यांचा एक उमेदवार उभा केला जातो आणि त्याच्या हस्ते त्याच्या माध्यमातनं अल्पसंख्याकांना वापरलं जातं किंवा तो मुद्दा वापरला जातो. तर मागील अनेक निवडणुकांमध्ये अल्पसंख्याक मतदारांना आपल्याकडे ओढण्याची ही जी काही काँग्रेसची रणनीती आहे ती आम्ही सगळ्यांनी पाहिली आणि अजूनही पाहतो. याबद्दल तुमचं काय मत आहे? काँग्रेस त्यांना फक्त एक व्होट बँक म्हणून त्यांचा वापर करते. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांचा वापर करण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला आहे. आमच्या वडिलांना एक चांगली उर्दू वाचणं लिहिणं हे ज्ञात होतं. ते संस्कृतमध्ये साहित्यरत्न होते, हिंदीमध्ये पंडित होते आणि कानपूरमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली होती बनारस हिंदू विश्वविद्यालयातून. आणि त्या लोकांमध्ये अल्पसंख्याकांमध्ये काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. काम करत होते आणि त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता मुस्लिम धर्मियांचा सुद्धा की ते काकाजी काही समस्या असली की त्यांच्याकडे ते यायचे, मनसोक्त मांडायचे. पण आजच्या काळामध्ये तेवढा विश्वास हा दिसत नाही. फक्त त्यांचा वापर राजकीय पुढारी भाजपाच्या विरोधात हे सातत्यानं करत असताना दिसते. मुस्लिम समाजाला प्रशिक्षित करण्याकरता आमच्या वडिलांच्या नावानं सुद्धा उर्दू स्कूल काढलेली आहे. स्वर्गीय मदनलाल संचेती उर्दू प्राथमिक शाळा ही सुद्धा सुरू करण्यात आली आहे. अनेक उर्दू शाळांना ज्युनियर कॉलेज वगैरे हे सुरू करण्याकरता परवानगी आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये दिल्या गेली आहे. आम्ही सर्व तमाम जनतेला मदत करण्याचाच प्रयत्न करतो. आमच्यासमोर कोणता भेदभाव नसतो. एखादा तो आजारी पडला किंवा त्याला काही ऑपरेशन वगैरे करण्याची आवश्यकता पडली तर मदतीचा हात आमचा तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा माणूस असो, आम्ही त्याला सातत्यानं मदत करत आलो आहे. आणि ते पीडित माणसाला मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. एक संस्कृतमध्ये म्हणतात की विद्या विवादाय धनम मदाय
शक्ती परेशा परपीडनाय खलस्य साधो विपरीतमेताम ज्ञानाय दानायच रक्षणाय. विद्या ज्ञानासाठी, धन दानासाठी आणि शक्ती रक्षणासाठी. परंतु होते काय? विद्या विवादाकरता, धन मदांध होऊन लोकांवर अन्याय अत्याचार करण्याकरता आणि बलाचा वापर लोकांना पीडा देण्याकरता केला जातो. आता जसं सर्वच प्रगल्भ असतात अशातला भाग नाही आणि सर्वांना आपला हा म्हणजे फक्त राजकारणामध्ये वापर करून राहिला आहे अशा प्रकारची सोच समज हे प्रत्येकाची असणं शक्य नाही आहे. पण मोठ्या प्रमाणात वापर त्यांचा होतो अल्पसंख्याकाचा, हे सत्य आहे. भाऊ, आता मागच्या प्रश्नाशीच थोडासा निगडीत पुढचा प्रश्न आहे आणि जो प्रश्न खरं तर आम्हाला सुद्धा समाजात वावरताना पावलोपावली सामोरं त्या प्रश्नाला जावं लागतं. तो म्हणजे जातपातीचं राजकारण. अगदी रूट लेवलपासनं हायर लेवलपर्यंत आम्हाला ते अनुभवाला येतं. तर ह्या सगळ्या जातपातीच्या राजकारणापासून कशी मुक्ती मिळेल आणि कधी मुक्ती मिळेल? तसं म्हणतात, जाता जाता जात नाही ती जात. पण आपलं काम, आपलं कर्तृत्व आणि आपल्यावरचा लोकांचा प्रचंड विश्वास असेल तर मग जातीच्या पातीच्या राजकारणाला लोक बळी पडत नाही. एक माझ्यासारखा अल्पसंख्याक माणूस 5-5 वेळा 6-6 वेळा निवडून येतो म्हणजे त्या सर्व लोकांनी गुणात्मक विचार केला, जातीचा विचार केला नाही असंच म्हणावं लागेल. खरं आहे. पण अपवाद असल्याशिवाय नियम सिद्ध होत नसतात असं म्हणतात. पण कधी फेक नरेटिव्हसुद्धा माणसाला अडचणीत आणू शकतो, तसा प्रकार झाला. आपण आपले विचार, आपलं मत तयार करणं हे कधीही योग्य नाही. त्याचा गुणात्मक दृष्टिकोनातूनच विचार करून आपलं मत तयार करणं अपेक्षित असते आणि तसंच केलं पाहिजे. देवेंद्रजी फडणवीस जातीचे ब्राह्मण आहे म्हणून त्यांना टार्गेट करणं हे शोभा देणारी गोष्ट नाही आहे. खरं आहे. आपल्याला त्यांचा गुणात्मक विचार करणं गरजेचं आहे. ते नितीनजी गडकरी ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे फक्त ब्राह्मण नको म्हणून असा विचार करणार आहात का? आज या देशाच्या प्रगतीमध्ये किती मोठं योगदान आहे. खरं आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये देवेंद्रजीचं किती मोठं योगदान आहे हे आपल्याला नाकारता येईल का? जातीच्या आणि धर्माच्या या बंधनापासून फार झुगारून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता असते. बेरोजगार सगळीकडे भेडसावणारा प्रश्न तो आपल्या मतदारसंघात देखील आहे. तर त्या बेरोजगारीच्या प्रश्नाशी आपण कसा लढा देणार आहात? प्रत्येक राज्यकर्त्याचं काम आहे की रोजगार निर्मितीची नवी नवी दालनं निर्माण करणे. आपल्या प्रत्येक ॲक्टमधून किती रोजगार निर्माण होऊ शकतो याकडे विशेष लक्ष देणं हे प्रत्येक राज्यकर्त्याचं काम आहे. आम्ही त्या दृष्टीनं जे शिकलेले आहे, ज्यांनी महारत हासिल केलेला एखाद्या क्षेत्रामध्ये, अशा लोकांसाठी रोजगार निर्मितीसाठी मोठमोठे उद्योग आपल्या भागामध्ये आणण्याचं काम केलं. जसं बिर्ला कॉटस्पिन लिमिटेड हा एक उद्योग आहे ज्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 हजार लोकांना रोजगार मिळेल. आणि तो उद्योग सुरू झाला, कामाला सुरुवात झाली, मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. पण काही लोकांनी आंदोलनं आणि एजिटेशन करून त्या ठिकाणी रोजगार बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आज उद्योग उभारणीला झालेला खर्च व्यर्थ झाला, रोजगार बंद पडला. अनेकदा MIDC सारख्या संस्थेमध्ये आम्ही अनेक उद्योग सुरू केलेत. त्यामध्ये एक लोकोद्धार प्रकल्प माझा सुरू आहे.
म्हणजे कॅटल ब्रीडिंग डेअरी फार्म लोकोद्धार प्रकल्प हा स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेतून जे बचत गट आहेत त्यांना लाभान्वित करण्याकरता, त्यांना आपल्या पायावर उभं करण्याकरता ग्रामीण भागातल्या लोकांना आम्ही बचत गट तयार केले. जवळपास 774 बचत गट तयार केले. बापरे. आणि बचत गट तयार करून त्यांना सर्वांना आम्ही केंद्र सरकारच्या योजनेतून अनुदान दिलं. आणि नंतर काही क्लिअरन्सेस हे आपल्याला मिळू शकले नाही, निधीसुद्धा पुरेसा मिळाला नाही, म्हणून तो प्रकल्प या ठिकाणी बंद पडला. पण आम्ही सर्व पैसे परत करून स्वतःच्या जोरावर आणि सामर्थ्यावर तो प्रकल्प आम्ही सुरू ठेवला. आजही आमच्या डेअरी फार्म प्रकल्पामध्ये मदर डेअरी करता आम्ही दूध संकलित करतो. जवळ 30,000 40,000 लिटर रोजचं दूध हे आमच्या प्रकल्पामध्ये संकलित केल्या जाते. हे याकरता करतो की ग्रामीण भागाशी आमची नाळ जोडलेली असते. ग्रामीण भागातला दुग्ध व्यवसाय करणारा हा सामान्य शेतकरी, कारण की प्रत्येक शेतकऱ्याला एक जोडधंदा लागत असतो. हो. आणि तो जोडधंदा म्हणजे दूध उत्पादन. खरं आहे. गडकरीजी विशेष लक्ष देतात की मदर डेअरी ही संस्था आपल्या विदर्भामध्ये आमच्या सामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांकरता एक कामधेनू म्हणून काम करेल. भाऊ, खरंच खूप म्हणजे अनेक पातळ्यांवरनं आमच्या सगळ्यांना शिकण्यासारख्या गोष्टी आजच्या मुलाखतीतून वर येत आहेत. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यावर एक सखोल व्यक्तिमत्व किती सखोल असू शकतं त्याचं एक द्योतक आम्हाला आज दिसलं. खूप प्रेरणादायी आहे आणि खूप मनाला हेलावून टाकणारा हा प्रसंग आज इथे आपण सांगितला. असो, आपण पुढे जाऊयात. भाऊ, विरोधकांना सगळेच दूर करतात, आपल्या माणसांना सगळे जवळ करतात. पण भाऊंचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये विरोधकांना सुद्धा आपलंसं केलेलं आहे. भलेही त्यांनी त्यांच्याशी धोकेबाजी केली असेल, गद्दारी केली असेल, पण तरीही भाऊंनी त्यांना सतत आपला मित्र म्हणूनच मानलेलं आहे. तर या बाबतीत कसं काय तुम्ही इतकी मनाची उदारता बाळगता आणि त्याचं काय काय पुढे झालं? आपण प्रत्येक व्यक्तीला आपल्या त्यांच्या चांगुलपणाला वाव देण्याकरता आपल्या पक्षामध्ये घेत असतो. पक्ष मोठा केव्हा होईल? जेव्हा सर्व स्तरातून आणि सर्व भागातून लोक आपल्या पक्षात येतील, तेव्हा पक्ष मोठा होईल आणि आपल्या विचारधारेवर ते काम करतील. हाच आपला आशावाद असतो. वास्तविक पाहता की पक्षाची बांधणी जी आहे ती दोनच प्रकारे होत असते. एक म्हणजे पक्षाचा भौगोलिक विस्तार, म्हणजे प्रत्येक वाड्यामध्ये, तांड्यामध्ये, वस्तीमध्ये, गल्लीमध्ये हा भाजपचा कार्यकर्ता असला पाहिजे. हा त्याच्या मागचा एक भाग. आणि दुसरं सामाजिक विस्तार, प्रत्येक समाजाचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा माणूस हा पक्षामध्ये आला पाहिजे. बरोबर. आणि त्यांनी कार्य केलं तर निश्चितपणे पक्ष मोठा होईल आणि पक्षाची विचारधारा तर ही निश्चितच आहे, त्यावर तो काम करेल. अशा प्रकारचं आपली एक मात्र काम विचाराची बैठक आहे. पण काय आहे की आपण निवडणुकीमध्ये ज्यांना पराभूत केलं, ज्या लोकांचे डिपॉझिटसुद्धा गेले, त्या सर्व लोकांना मी आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. कारण की हे पक्षाचे असेट होतील हाच त्याच्या मागचा एक भाग होता. परंतु हव्यास, आसक्ती, अतिमहत्वाकांक्षा हे माणसाच्या अधःपतनाची कारणं आहेत. आणि आपल्यासोबत येऊन आपल्यालाच या ठिकाणी
समाप्त करण्याचा त्यांचा जो दूषित हेतू होता हा उघडकीस आल्यानंतर म्हणजे त्याची किंमतसुद्धा मला मोजावी लागली. एक निवडणुकीत माझा आयुष्यामध्ये कोणत्याच निवडणुकीत पराभव झाला नाही, पण एका निवडणुकीमध्ये तो सुद्धा मी की सोबत राहून घात करणारी माणसं मी पाहिली. आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळालं. असो, परंतु जसं शेतकऱ्याच्या शेतामध्ये एखाद्या वेळेस अतिवृष्टी आली, कधी अधोवृष्टीमुळे दुष्काळ आला, तर तो काही आपलं शेत पेरण्याचं काम बंद करत नाही. पुन्हा उठून आपले शेत तयार करतो, खरं. पुन्हा बीजवाई आणतो, सर्व प्रकारचे खत वगैरे देण्याचं काम करतो. आशा एकच असते की आपल्याला चांगलं उत्पन्न येईल. आणि ही शेतकऱ्याच्या भूमिकेतून मी काम करणारा माणूस आहे की ठीक आहे, कोणी काही आपल्याला फसवणूक केली, आपल्याशी बेईमानी केली, तरी आपण पुन्हा एक संधी आपण त्यांना दिली पाहिजे. इतका मोठ्यापणा मनाचा आपण दाखवला, परंतु त्याची कोणत्याही प्रकारची त्यांनी म्हणजे त्याची तमा बाळगली नाही. या निमित्ताने आणखीन एक ज्वलंत मुद्दा मला इथे तुमच्या मार्गदर्शनासाठी जाणून घ्यायचा आहे. हल्ली सगळीकडे न्यूजपेपर असेल, प्रिंट मीडिया असेल, टेलिव्हिजन किंवा सोशल मीडिया असेल, आपण महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी आपण ऐकतो, वाचतो, बघतो आणि मन अगदी सुन्न होऊन जातं त्या एक एक घटना ऐकून. तर महिला सुरक्षा आणि महिला सबलीकरण या बाबतीत समाजाने काय दृष्टिकोन ठेवावा असं तुम्हाला वाटतं? महिलांवर अत्याचारांच्या घटना आपण पाहतो की कुठेही ज्यांनी बलात्कार केला, कायद्यामध्ये संशोधन होत आहे, अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. महिलांवरती अन्याय आणि अत्याचार हा कोणीही खपवून घेऊ नये. अन्यायाचा प्रतिकार करणे म्हणजे राजकारण, हे आमच्या ज्येष्ठ लोकांनी आम्हाला सांगितलं आहे. आणि महिलांवरचा अन्याय हा तर कदापि खपवून घेऊ नये. आमची सनातन पुरातन संस्कृती म्हणते, यत्र नार्यस्य पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीची पूजा होते त्या ठिकाणी देवतांचा वास असतो. आता तर दुर्गा महोत्सव सुरू आहे, शेवटी महाआदिशक्तीचं आपण आवाहन करतो. अशा नराधमांना कठोर शिक्षा करणं हे निश्चित आपलं कर्तव्य आहे. समाजाची परिभाषा काय? ज्याला समज आहे तो समाज. आणि जर अशा चुकीच्या गोष्टीचं कोणी समर्थन करत असेल तर मला दुर्दैवानं सांगावंसं वाटते, हे बरं नाही. मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की अशा गोष्टीचे पथ्य आपण पाळले पाहिजे. आणि भाऊ, आता एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न. जनसामान्यांना, जनतेला तुम्ही काय संदेश द्याल? जनतेने नेहमीच डोळस मतदान करावं. कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी मतदान करावं. मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि मतदान हे लोकशाहीचा आत्मा आहे. जर आपण याचा वापर योग्य केला नाही तर लोकशाही मरून जाईल. डेमोक्रेसी डिड नॉट मीन टू गो ऑन द रॉंग साईड ऑफ द रोड. चुकीच्या मार्गानं जाऊन मतदान करू नये. नजीक जनतेने पाहू नये की छोट्याशा आमिषाला बळी पडतात आणि चुकीचं मतदान होते. आणि म्हणून एक भूमिपुत्र म्हणून सेवेशी ज्यांची सातत्यानं नाळ जुडलेली आहे, जनतेशी नाळ जुडलेली आहे, सेवेचं व्रत आपण सातत्यानं घेतलेले एक भूमिपुत्र म्हणून मी आपल्यातलाच एक सामान्य व्यक्ती म्हणून मी आवाहन करेन की त्यांनी मतदान हे डोळस करावं. हेच मी जनतेला आजच्या या बैठकीमध्ये संदेश देऊ इच्छितो. मी या मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की चैनूभाऊंचा जो एक
राजकीय प्रवास आहे तो केवळ राजकीय प्रवास नाही आहे, ते एक ध्यास पर्व आहे. बेभान होऊन जगलेलं, झोकून देऊन समाजाला वाहून घेतलेलं, आणि त्या ध्यास पर्वाचा आज थोडासा का होईना प्रत्यय या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना आला. खरं तर खूप व्यापक असणार आहे, त्याचा कॅनव्हास खूप मोठा असणार आहे, पण या एका मुलाखतीत जेवढा आम्हाला समाविष्ट करता आला तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न केला. भाऊ, अनेक पातळ्यांवर सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय, मानवीय अनेक पातळ्यांवर हा पॉडकास्ट लोकांनी पाहावा. राजकीय माणसांनी तर नक्कीच बघावा आणि त्यांच्या मतदारांनी पण बघावा. किंबहुना तुम्ही राजकारणात असा किंवा नसा तरीही तुम्ही हा पॉडकास्ट बघा. नक्कीच तुम्हाला अंतर्मुख करून जाईल आणि आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन तुम्हाला देईल. भाऊ, या तुमच्या आम्हाला दिलेल्या शिदोरीबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. नमस्कार.